नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुम्ही मला पाहून घाबरता का? मी कोणाला घाबरत नाही. माझ्या घरचा फोन बिल भरलं नाही म्हणून कापला जातो याची तुला जरी लाज वाटत नसली ना तरी मला लाज वाटते. काय झालं तुम्हाला? ओ काय झालं? काहीतरी बोलताय शुभ्राबद्दल. शुभाला काय म्हणाला तुम्ही आता? मला समजा आजोबा, मला वाटतं महादेव आजोबांचा या सोपान आजोबांवर खूप धाक असेल. लागणारच असेल वाड्याला आग. तर आपण आजोबांना एकटं सोडून जायचं का? शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपोज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. पार्वती वहिनी. आजोबा पुन्हा एकदा पार्वती वहिनींची आठवण करून दिलीस. मी लहान असताना पार्वती वहिनी रोज संध्याकाळी देवाजवळ असाच दिवा लावायची. मी कुठेही असलो, कुठल्याही कोपऱ्यात खेळत असलो की मला हुडकून काढायची, घरी न्यायची, हातपाय धुवायला लावायची आणि देवासमोर बसवायची शुभं करोति म्हणायला. आज इतक्या वर्षांनी हे चक्र पूर्ण झालं. बरं वाटलं, बरं वाटलं. आजोबा पार्वती वहिनीच्या वेळी सांजवाद झाली, शुभं करोति म्हटली की अशीच साखर हातावर द्यायची प्रसाद म्हणून. सुखी राहा, सुखी राहा. हा यशवंतराव बोलतोय. बोला. अवश्य येईल. फार चांगली बातमी दिलीत भाऊजी. हे असले मोके सहसा मी सोडत नाही. ठेवतो.
माझ्या आयुष्याचं मी काय करणार आहे याची माझ्यापेक्षा इतरांनाच जास्त चिंता लागून राहिली. सुलेखा प्लीज, तू चुकीचा अर्थ नको काढूस, पण यू नीड टू मूव्ह ऑन. आय नो दी, पण कुठे? सगळीकडे अंधारच दिसतोय मला. माझी इच्छा होती की MBA ची लास्ट सेमिस्टर राहिली ती पूर्ण करावी, एखादी चांगली नोकरी करावी. पण आधीमुळे 1.5 वर्ष घरात बसून मूर्खपणा केलाय मी. नंतर विचार केला की नव्यानं आयुष्याला सुरुवात करूया. तिथे डिसअपॉइंट झाले. आता कशासाठी करायचं हे सगळं? स्वतःसाठी. ऍक्च्युली जर का बाळने स्वतःच्या बिझनेसचं मनावर घेतलं ना, तर तुला बाहेर कुठे नोकरी करायची गरजच नाहीये. नाही दी, तू मला बाकी काही सांग, पण मी हे नाही ऐकणार आहे तुझं. का? दी मी असं किती दिवस तुमच्यावर अवलंबून राहणार आहे? आय जस्ट डोंट वॉन्ट टू बी अ पॅरासाइट. सुलेखा प्लीज. बरोबर बोलतेय मी दी. मला एकटीला जगायला शिकायला हवं ती. आय जस्ट वॉन्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली. आणि उद्या जरी मला मुंबईत नोकरी लागली तरी मी तुझ्या घरी राहणार नाहीये. आय हॅव टू रेंट अ हाऊस. का पण? हे सगळं कशासाठी? माझा स्वाभिमान जपण्यासाठी. खूप ह्युमिलेट झाली आहे मी ती. माझ्याच जवळच्या माणसाने खूप ह्युमिलेट केले मला. आधी मम्मा, आता बस, पुरे झालं. आता मला एकटं जगायला शिकायला हवं. सुलेखा, आय टोटली अंडरस्टँड. हे बघ, तुला कधीही मला माहिती आहे ती, तू आहेस. आय नो, तूच आहेस. आता आणखीन कोण आहे माझं? डोंट वरी. होईल, सगळं ठीक होईल.
आय डोंट बिलीव्ह इट. मम्मा अशी का वागते? व्हॉट्स रॉंग विथ हर? अचानक हे सगळं निखिल, खरंच माझ्या आईच्या डोक्यावर परिणाम? नाही नाही, ममांना काहीही झालेलं नाहीये. माझी खात्री आहे शी इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. हे जे काही आपल्याला दिसतंय ना, हे सत्य नाहीये. आणि जे सत्य आहे त्यावर विश्वास बसणं कठीण आहे. म्हणजे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये की ममा किती बॅलन्स्ड आहेत. पण मग एवढ्या बॅलन्स्ड व्यक्तीला इतक्या पटकन आपण वेडी ठरवून. माझी आई वेडी नाहीये, कळलं तुला? माझी आई वेडी नाहीये. माहितीये मला, आय नो. पण मग हे जर खरं असेल तर सुलेखा खोटं बोलतीये. म्हणजे तुझं म्हणणं आहे सुलेखा? सुलेखा त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये, किंवा जेव्हा मी ममांना भेटायला गेलो तेव्हा, इवन परवा संध्याकाळी आपल्या सगळ्यांसमोर ममा पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बोलत होत्या. सुलेखानी मला हे सगळं करायला भाग पाडलं. सुलेखा मेड मी डू धिस, सुलेखा मेड मी डू दॅट. या सगळ्याला सुलेखा जबाबदार आहे. मग अचानक सुलेखा आणि सोपन काकांचं कनेक्शन लागतं. तडकाफडकी ममांना घेऊन सुलेखा पुण्याला जाते आणि तिथे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ममा पुण्याहून गायब होतात. या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ममांची बाजू ऐकली, सुलेखाची बाजू ऐकली आणि सुलेखावर विश्वास ठेवून ममांना वेडं ठरवलं. नाही, काहीतरी घोळ आहे. मला काही कळतच नाहीये निखिल. हे सगळं ऐकल्यावर वाटतं की मलाच वेड लागेल. निखिल, मला खूप भीती वाटते रे. भीती? ही भीती हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असावा. आणि या भीतीनेच खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं केलं असावं. नाही नाही, पण जे काही खरं आहे ते मी शोधून काढणारच. And I promise मी स्वतः ममांना परत घेऊन येईन. आई दुरावण्याचं दुःख काय असतं ते माहितीये मला. ऐक, विष्णू, पाय दुखतोय रे. विष्णू, अरे ये विष्णू, कुठे रे खापला तू? आय हात काय रे पायात. विष्णू,
विष्णू 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 ऐक विष्णू विष्णू तू काय सुद्धा हा चल चल तू चल जाऊ अजून समजतो ना बघतो काय हा काय बघतोस थांब 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 हे बघितलंस काय याने डोळे बाहेर काढून ठेवी तुझे तू ओळखत नाहीस मला हे बघ आतरी बाहेर काढीन तुझी ये ये बस माझ्या उरावर आई हिम्मत अवलक्षणी कार्ट कोण आहेस रे तू कोण आहे अरे बोल ना मोका आहेस काय पार्वती पार्वती अरे काय बोलतो रे हा मला घाबरायला बघतोस बघ कोयत्याला कोत्रा बाहेर काढून ठेवी लहान मुल बिल काही म्हणणार नाही चल जा पार्वती चल जाता हो पार्वती चल जाता हो पार्वती 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 हाय बिझी आहेस तू थोडासा सॉरी मी तुला डिस्टर्ब करतेय का नाही का इट्स ओके यू एंग्री विथ मी शुड आय बी ते मला कसं करणार ना हल्ली तू खूप तुटक तुटक वागतोस माझ्याशी तुला असं वाटतं मी मम्माला मारण्याचा प्रयत्न करते काय फरक पडतो मी तुला माझा मित्र समजत होते मी अजूनही आहे हो पण तसा वागत नाहीयेस हे बघ मी आधी वागत होतो तसंच अजूनही वागतोय हां आता तुला जर मी शत्रूसारखा वाटत लेट्स असेल नॉट प्ले विथ वर्ड्स निखिल एक्झॅक्टली सुलेखा आणि आता तर नकोच कारण मला काही महत्वाची ऑब्झर्वेशन्स करायचे आहेत आणि कॅल्क्युलेशन्स सुद्धा आणि जर
वेळ निघून गेली ना तर प्रॉब्लेम्स होतील. सो उद्या बोलूया. हो, उद्या बोलूया. तू काम कर, स्वतःच काम कर. उगीच इथे तिथे लक्ष घालून वेळ वाया घालवू नकोस. तर खरंच प्रॉब्लेम व्हायचे.